आता यांना बघून तर तुम्हाला कळलंच असेल की मी कोणाला भेटलो आणि कसं भेटलो. तर सगळं सांगतो, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर राम राम मंडळी, मी तुमचं तर लय दिवस झाले आपला ब्लॉग काही येतच नव्हता. म्हणलं शेवटी देवा टाकून, नाही तर आपले फॅन्स लोक आपल्यालाच ओरडायला लागते. मग काय, रात्रीचा पाऊस एवढा मोकार झालता तर पार नदी नाले सगळे एकच झालतं. म्हणून सकाळी सकाळी उठून पहिलं काम केलं की रानात चक्कर मारायला गेलो. म्हणलं वावरात किती पाणी साचलेलं ते बघावं. तर तिथं जाऊन तर डायरेक्टच असं बघायला भेटलं. सरकीचे झाड तर काही पाण्यात होते आणि काही तर डायरेक्ट असे उपटून पडलेले होते, कारण की इथून पाण्याची डायरेक्ट धार लागली. एवढं सगळं बघून डायरेक्ट आलो पैठणला. तिथं होतं आपलं एक छोटस काम. मग काय ते सगळं केलं आणि मग डायरेक्ट आलो नाथाच्या मंदिरात दर्शनासाठी. आता इथं तर काही एवडी गर्दी नव्हती, म्हणून काय दर्शन तर लय पटकन झाली. मग काय दर्शन बिर्शन केलं ना आलो डायरेक्ट बाहेर. आता एवढ्याला आलं म्हणल्यावर एक चक्कर तर मारण्यात होती आपल्याला नाथसागरावर. मग काय आलो डायरेक्ट गोदावरीच्या काठी. आता इथं येऊन बघितलं तर अशी फुल चालू होती गोदावरी पास, विचारूच नका. आणि त्याच्यात आमचं गोपालचं म्हणणं होतं की माझी एक रील काढा. मग काय त्याचा एक व्हिडिओ काढून म्हणलं चला डायरेक्ट गेट पाशी जाऊन बघू किती प्रेशर आहे पाण्याला. आणि तिथं आलो तर बाप, आणि त्याचा प्रेशर बघून तर आमच्या मनात एकच विचार येत होता, याच्यात जर एखादं पडलं तर वाचन का नाही नेमकी. ते बघण्यासाठी याच्यात डायरेक्ट उडी टाकून बघायला लागेल. आणि आपला सध्या काय मारायचा मूड नाही, त्याच्यामुळे कॅन्सल केलं डायरेक्ट निघालो पुढे. पुढे येत नाही तर आपल्याला डायरेक्ट भेटले पैठणचे ब्लॉगर. ते पण कोणता विषयच नाही. मग काय त्यांचा विषय होत नाही तर लगत दुसरे भेटले श्यामलिम, ते पण बघायला आलते आपलं नाथसागर. ते म्हणे लय भरलं म्हणले, त्याच्यामुळे चला बघूनच येऊ एकदा. मग काय, आणि त्यांना धरण दाखी आपली चप्पलच तुटली. मग काय आलो या दादाकडे डायरेक्ट चप्पल शिवायला. चप्पल शिवली आणि निघालो घराकडे. आणि मी घरी यायच्या आधी तर पावसाने हाजरी लावली.